हाय गाईज, कलाविष्कार आर्टमध्ये आपलं स्वागत आहे। आज तुम्हाला जे ड्रॉइंग करण्यासाठी सांगणार आहे ते स्टिल लाईफ। तर एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटसाठी खूप महत्त्वाचा विषय येतो आणि त्या ठिकाणी ड्रॉइंग करताना खूप मुलांना खूप ते अवघड जातं करताना, हो की नाही। मग त्या ठिकाणी आपल्याला सोप्या पद्धतीमध्ये जेव्हा आपण ऑब्जेक्टिव्ह ड्रॉइंग जेव्हा स्टिल लाईफमध्ये मांडणी करतो त्यावेळेस त्याची मांडणी कशी करायची, कशा प्रकारे पाहिजे, त्याला बेसिक पद्धतीने सोप्या पद्धतीने आपल्याला कसं ड्रॉ करायचं, आज ते मी तुम्हाला शिकवणार आहे। मग त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बेसिक अभ्यास घेणं खूप गरजेचं आहे। मग या जेव्हा आपण बेसिक पद्धतीने अभ्यास घेतो त्यावेळेस आपल्याला बेसिक पद्धतीनेच गेलं पाहिजे। ज्यावेळेस तुम्ही कोणी शिकत असाल, बिगिनर्स आहात, एलिमेंटरी इंटरमिजिएटची एक्झाम देणार आहात, तर त्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत, पेन्सिल कशी धरायची, कशा पद्धतीने तिला हँडल करायचं, पेन्सिलला कशा पद्धतीने रेफर करून त्याला सोप्या पद्धतीमध्ये वळवायचं, किती जोर द्यायचा, किती दाब द्यायचा त्याच्यावर, किती इझी पद्धतीने त्याची लाईन सोडायची, हे सगळं आज आपण पाहणार आहोत। पण त्यामध्ये आधी सगळ्यात आधी बेसिक घेणं खूप गरजेचं आहे। आतापर्यंत तुम्ही डायरेक्ट ड्रॉ केलं आहे, कोणतंही ऑब्जेक्ट असेल किंवा कोणतंही ड्रॉइंग केलं असेल, तुम्ही डायरेक्ट फॉर्म्स किंवा ड्रॉइंग केलं असेल, पण त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट ड्रॉइंग करायचं असेल तर आपल्याला अवघड जातं, बरोबर की नाही। मग या ठिकाणी आपल्याला सोप्या पद्धतीमध्ये करायचं असेल तर सगळ्यात आधी आपला हात इझी होणं खूप गरजेचं आहे। मग या ठिकाणी हात इझी होऊन द्यायचा असेल, आपला हात इझी चालव आणि आपल्याला सोप्या पद्धतीने जर आपला हात इझी पद्धतीने आपले लाईन्स जे आहेत त्या क्लिअर हे पाहिजे असतील तर सगळ्यात आधी आपल्याला फ्री हँड सगळ्यात आधी अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। काय फ्री हँड आहे, बरोबर आहे। मग या ठिकाणी आपण काय करतो, उभ्या आडव्या लाईन्स मारतो, याने काय होतं, आपला हात इझी होतो। त्यानंतर सर्कल, मग या ठिकाणी आपल्याला दाब त्या पद्धतीने आपल्याला दाब देता आला पाहिजे। या ठिकाणी आपण पेन्सिल जी यूज करतो त्या ठिकाणी आपल्याला 2B पेन्सिल यूज करायची आहे। या ठिकाणी 4B किंवा 6B ही पेन्सिल वापरू नका कारण खूप डार्क असते ती। मग या ठिकाणी HB सिद्ध पेन्सिल यूज करू नका कारण ती हार्ड असते। HB पेन्सिलने पेपर फाटतो। मग या ठिकाणी जर आपल्याला HB पेन्सिल वापरली तर आपल्याला या ठिकाणी काय होतं, रॅशेस तयार होतात, जे आपण ड्रॉ करतो तो व्यवस्थित होत नाही, तिथे लाइनिंग्स तयार होतात। मग या ठिकाणी आपल्याला जर सॉफ्ट पेन्सिल पाहिजे असेल, नॉर्मल आपल्याला ड्रॉइंग पाहिजे असेल तर आपल्याला 2B पेन्सिल ही खूप इझी आहे। मग 2B पेन्सिलच आपण हँडल करायची। 2B पेन्सिलने आपल्याला ड्रॉ करताना आपण याचा सराव केला पाहिजे। ह्या गोष्टीचा आपण रोज सराव केला तर आपल्या लाइनिंग जे आहेत त्या फोर्सनी आणि व्यवस्थित येतात। मग एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटमध्ये हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। मग या ठिकाणी आपण कोणतंही ड्रॉइंग करायचं असेल तर त्यासाठी ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे। म्हणजे या ठिकाणी आपण प्रत्येक गोष्ट करण्यासाठी काय करतो, हे लाइनिंग्स मारणं गरजेचं आहे। आता राहिला भाग जेव्हा आपण मूळ विषयावर येऊ। या ठिकाणी जेव्हा आपण स्टिल लाईफ समोर असतं आणि तो ग्रुपनी असला, पण आपल्याला ड्रॉ करण्यासाठी आपल्याला एक वस्तूचाच वापर करावा लागतो। मग या ठिकाणी प्रत्येक वस्तूचा जो पार्ट आहे तो कोणत्या भौमितिक पार्टमध्ये जातो हे शोधणं खूप गरजेचं आहे। म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की त्या ठिकाणी जेव्हा आपल्याला एखादा पार्ट जर करायचं असेल तर मग त्या ठिकाणी समजा आपल्याला एखादा भौमितिक आकार, जसं समजा मी ग्लास सोपं उदाहरण घेते तुम्हाला, मी ग्लास घेतला। जेव्हा आपण एखादा ग्लासचं ड्रॉइंग करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आयत घ्यावे लागेल। मग आयत घेतल्यानंतर या ठिकाणी ग्लासची बाजूवरची जी असते ती सर्कलमध्ये, म्हणजे पूर्ण हा जो आहे बेसिक फॉर्म झाला, आपण याचा मध्य काढला, बरोबर। याचा काय केला, मध्य काढला। ह्या लाईनिंग ज्या आहेत त्या भरपूर मारा। या ठिकाणी इरेझरचा वापर कमीत कमी करा कारण की लाईन्स भरपूर मारल्यानंतर आपल्याला एक परफेक्ट लाईन्स भेटते। म्हणजे या ठिकाणी आपल्याला जी लाईन्स पाहिजे ती आपण या ठिकाणी ग्राह्य धरू शकतो। मग या ठिकाणी ग्लासमध्ये करताना याची एक बाजू जी असते ती खाली निमुळती होत जाते, त्याची आपण डायरेक्शन फिक्स केली। मग या ठिकाणी डायरेक्शन फिक्स केल्यानंतर आपण ही बाजू काय केले, हे दोन्ही कॉर्नर या ठिकाणी याला जॉईन केले। म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण एखाद्या ग्लासची मांडणी करतो त्यावेळेस त्याचं ड्रॉ आपल्याला हे करणं सोपं जातं, आपल्याला अवघड जातं। अवघड कसं की ज्या ठिकाणी आपण डायरेक्ट ड्रॉइंग करतो त्यावेळेस आपल्याला अवघड जातं, पण ज्या वेळेस आपण भौमितिक आकाराचा वापर करतो त्यावेळेस आपल्याला ते ड्रॉइंग आपोआप तयार होतं आणि त्या ठिकाणी ते सोप्या पद्धतीने मांडता येतं। मग या ठिकाणी आपण काय केलंय, हा आयत घेतला, आयतमध्ये त्याचा मध्य काढला आणि या ठिकाणी याचं काय केलं आपण, सर्कल, या ठिकाणी दोन्ही सर्कल, या ठिकाणी दोन्ही बाजूने आपण काय केले, सर्कल केले आणि खाली, कारण का हा दंडगोलमध्ये जातो की नाही, बरोबर की नाही। मग याची खालची बाजू ही निमुळते, म्हणजे आपला हा काय झाला, हा ग्लासचं ड्रॉइंग आपल्याला काय झालं, या ठिकाणी आपल्याला शार्पमध्ये भेट। मग या ठिकाणी हा जो भाग आहे अशाच पद्धतीने आपल्याला प्रत्येक भौमितिक आकार हा कशा पद्धतीने आपल्याला आपली वस्तू कशा पद्धतीने आपल्याला पारदर्शित करतात हे आज आपण पाहणार आहोत। ओके,
तर आज आपण जे करणार आहे, मी नॉर्वे पेपर घेतला आहे, नॉर्वे पेपर आणि त्याचा मी वापर करणार आहे आज. तर या ठिकाणी आपण जेव्हा भौमितिक आकारातून, म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की स्टील लाईफची जेव्हा मांडणी करायची असते त्यावेळेस त्या मांडणीमध्ये की बेसिक पद्धतीचा वापर आपण कशा पद्धतीने करणार आहोत, ज्या पद्धतीने जेव्हा याच्यामध्ये स्टील लाईफमध्ये मांडणी केली जाते त्यावेळेस त्यामध्ये बकेट, मग्गा, प्लेट मध्ये भोपळ्यामध्ये पण दुधी भोपळा, वांग या पद्धतीचे त्या ठिकाणी नेचर आणि ऑब्जेक्ट असे दोन्हींचा समावेश करून स्टील लाईफ हे मांडलं जातं. म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा रंगमंच तयार होतो. मग या ठिकाणी हा रंगमंच तयार करायचा असेल तर सगळ्यात आधी ड्रॉ करणं खूप गरजेचं आहे. मग या ठिकाणी बकेटचं ड्रॉ कसं येईल, मग्याचं ड्रॉ कसं येईल, त्यानंतर प्लेटचं ड्रॉइंग कसं येईल हे आपण बेसिक पद्धतीने आज जाणून घेणार आहोत आणि सोप्या पद्धतीमध्ये, जेणेकरून त्या ठिकाणी जे मुलं बिगिनर्स आहेत त्यांना शिकायचं आहे, जे अजूनपर्यंत ड्रॉइंग त्यांनी केलं नाही, ज्यांना ड्रॉइंग इलिमेंटरी आणि इंटरमिजिएटमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे, त्यांना हे ड्रॉइंग कसं करायचं सोप्या पद्धतीमध्ये आज मी ते दाखवणार आहे. तर या ठिकाणी आज आपण काय करणार, सगळ्यात आधी बकेटचं ड्रॉइंग करणार आहे. आणि लक्षात या ठिकाणी मी काय करणार, मग सगळ्यात आधी रेषा, हो की नाही, आपण उभी आडवी लाईन्स मारल्यात की नाही, बरोबर की नाही, त्यानंतर सर्कल घेतला, उभी आडवी लाईन्स घेतल्या. मग या ठिकाणी बकेटचं ड्रॉइंग करताना मी काय केलं, आधी स्क्वेअर केला, आयत केला. मग आयत केल्यानंतर मी त्याची काय केली, मार्जिंग ठरवली की त्याची हाईट किती प्रमाणात असेल. मग या ठिकाणी यांचा मध्य काढून घेतला. मी पेन्सिल खूप लाईट चालवते, पाहून घ्या तुम्ही. ओके, या ठिकाणी मी डार्क चालवते का नाही, त्या ठिकाणी मी काय करते, पेन्सिल खूप लाईट चालवते. आणि या ठिकाणी मी काय केलं, भरपूर लाईन्स मारल्या. त्या ठिकाणी एक प्रॉपर लाईन्स मारलीच नाही, मी भरपूर लाईन्स मारल्या त्या ठिकाणी. कारण का, तर त्यामधून मला एक परफेक्ट लाईन्स जी आहे ती मला भेटेल. आता बकेटचं ड्रॉइंग करताना या ठिकाणी काय, तर बकेट जे आहे आपल्याला आय लेवलला त्या ठिकाणी लेवल ठरवली जाते. आपल्याला सोप्या पद्धतीमध्ये शिकायचं आहे. हे काय झाला, भौमितिक आकार झाला. हा काय झाला, भौमितिक आकार. आता या ठिकाणी जेवढ्या या ठिकाणी याच्या लाईन्स असतील, राऊंड असतील, त्या पद्धतीने इथे काय येतील, याच्या लाईनिंग्स येतील. म्हणजे या ठिकाणी इथे एक लाईन झाली, त्यानंतर खाली पण त्याचे किती स्लिप्स आहेत, म्हणजे सर्कलचे राऊंड्स किती आहेत, 4 आणि टोटल 5 लाईनिंग्स असतात. परत एकदा पाहून घ्या त्या ठिकाणी किती लाईन्स. हा बेसिक ड्रॉइंग झालं याचं. मग आता या ठिकाणी याची लेवल ठरवताना आपल्याला ती आय लेवलला आहे का आय लेवलच्या वरती आहे की आय लेवलच्या खाली आहे हे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आज आपण फक्त बकेटचं ड्रॉइंग पाहणार आहोत की या ठिकाणी तो लाईनिंग्स आय लेवलला, आय लेवलच्या वरती आणि आय लेवलच्या खाली. मग जेव्हा आय लेवलला असेल त्यावेळेस ती बकेट कशा पद्धतीने दिसेल आणि ती कशा पद्धतीने होईल ही आपण आज ड्रॉइंग करणार आहोत. मग आय लेवलला येईल तर याचा इलिप्स जो आहे तो खूप निमुळत होईल. म्हणजे याचा राऊंड सर्कल जो आहे हा का होईल, खूप कमी प्रमाणात याचा राऊंड होईल. म्हणजे या ठिकाणी ह्या पद्धतीने, म्हणजे आय लेवलला असेल त्यावेळेस. मग या ठिकाणी हाय लेवलच्या खाली या बकेटला त्याची काठ आहे, त्याची जाडी आहे, ही काय झाली त्याची जाडी. मग याची जाडीला काय केलं आपण, या ठिकाणी याला गोलाई दिली. मग बकेटची जी खालची बाजू होते ती निमुळती होते. म्हणजे निमुळती म्हणजे या ठिकाणी त्याची साईज आपण काय करू, ठरवून घेऊ. या ठिकाणी बकेटची साईज ठरवून घेतली आणि या ठिकाणी मी काय केलं, हे लाईनिंग जे आहेत ह्या सोप्या पद्धतीमध्ये काय केलं, या ठिकाणी याला जॉईंट केला. त्या लाईनिंग्स फक्त मी काय केलं, जॉईंट केलं. आता हे पहा, मी भौमितिक आकारातूनच हा शेप बाहेर काढते. मी या ठिकाणी डायरेक्ट ड्रॉइंग केलं का नाही. मग या ठिकाणी ज्या पद्धतीने वरचा सर्कल जेवढ्या पद्धतीने जाईल तोच खालचा सर्कल पण त्याच पद्धतीने होईल. ह्याच पद्धतीने मी काय केलं, याला सुद्धा सर्कल करून घेतले. म्हणजे या ठिकाणी हा जो भाग जो आहे हा काय केला, मी राऊंड केला. आणि याच्या खाली जी बाजू असते त्या ठिकाणी सुद्धा काय असते, या ठिकाणी याला खाली पॉइंट असते. मग हे सुद्धा मी काय केले, याला सुद्धा हा राऊंड शेप दिला. ओके, याचा सुद्धा राऊंड शेप केला मी आणि याचा सुद्धा राऊंड शेप केला. या ठिकाणी याची डायरेक्शन समजणं खूप गरजेचं आहे की याची जाडी किती प्रमाणात द्यायची, आपल्याला हाईट किती प्रमाणात द्यायची ते आपल्या याच्यावर आहे. आणि पेपरला शोभेल या पद्धतीनेच बकेट पाहिजे, लक्षात. मग या ठिकाणी ह्या बकेटमध्ये खाली जो असतो याला होल असतो नॉर्मल, आपण त्या पद्धतीने याला काय केलं, ड्रॉ केलं. आता या ठिकाणी हा जो पॉईंट आहे आपण काय केलं, या ठिकाणी याला सुद्धा इथे राऊंड असतो. तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी बकेटला जेव्हा लाईनिंग्स येतात त्यावेळेस त्या ठिकाणी काय असतो, राऊंड असतो. राऊंड का काढायचा, जेव्हा लाईन्स असतात त्यावेळेस त्या लाईन्स सगळ्या एकाच लाईन्समध्ये आल्या पाहिजे म्हणून आपण ती सर्कलची लाईन्स घेतली आहे. ओके, आणि त्यानंतर त्याच्यावर लाईन्स जे असतात आपण ज्या पद्धतीने बाजूच्या लाईन्स जातात त्याच पद्धतीने त्यासारख्याच आपण काय केल्या, निमुळते घेत या ठिकाणी ह्या लाईन्स आपण टाकल्या आहेत. ओके, आता या ठिकाणी आपली काय झाली, ही बकेटचं ड्रॉइंग या ठिकाणी शार्प वगैरे पद्धतीने होत आहे. मग आता या ठिकाणी याला बकेटला कान असतात. म्हणजे काय, त्याला धरण्यासाठी काय असते, या ठिकाणी बकेटला आपण त्याला असते, बकेटला धरण्यासाठी त्याची कडी असते. कडी करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी
राऊंडच घेतला पाहिजे. या ठिकाणी आपल्याला काय करायचं, ही जी लाईन्स आहे हे आपल्याला दिसत नाही, पण आपण काय करतो, याचं ड्रॉ करतो. ही लाईन्स करण्यासाठी शार्प आपल्याला ज्या पद्धतीने आपण इलिप्स केलंय वरचं, त्याच पद्धतीने खालचे सुद्धा इलिप्स घ्यायचे. आणि या ठिकाणी ही लाईनिंग्स काय केली आपण, ह्या पद्धतीने याला जाडी दिली. याला जाडी आहे, पण काय केली, याला जाडी दिली. मग या ठिकाणी याला धरण्यासाठी हँडल आहे. हा काय केला आपण, हँडल तयार केला याचा. आणि या ठिकाणी हा काय झाला, बकेटची ही बाजू झाली. म्हणजे हे बकेटचं काय झालं, हा आपला आय लेवलला जेव्हा असते त्यावेळेस ही अशा पद्धतीने दिसते. पाहायचं आहे की आय लेवलला असेल त्याचं बेसिक ड्रॉइंग लक्षात घ्या. मी कसं केलं, या ठिकाणी आयत होता, बरोबर की नाही, आयतचा मी मध्य काढला, हे लक्षात घ्या. मी छोटी बाजू करून दाखवते. हे आपल्याला बेसिक ड्रॉइंग हे आपल्याला परिपूर्ण करणं गरजेचं आहे. त्यानंतरच आपलं ड्रॉइंग हे बाहेर निघेल. ओके. मग आता या ठिकाणी जेव्हा आपण ड्रॉइंग करतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी करताना आय लेवलला, ही कोणती झाली, आय लेवलला. आता आय लेवलच्या खाली जेव्हा येईल त्यावेळेस, आय लेवलच्या खाली जेव्हा येईल तेव्हा बकेट ती कशी वाटेल, आय लेवलच्या खाली घ्यायचं असेल तर ती कशी दिसेल, हे पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मग आता या ठिकाणी आय लेवलच्या खाली असेल तर ड्रॉइंग तर आपलं शार्प त्याच पद्धतीने असेल, त्याचं बेसिक ड्रॉइंग त्याच पद्धतीने. फक्त त्या ज्या लाईनिंग्स असतील त्या ठिकाणी ते काय होतील, हे जेव्हा आपण बेसिक ड्रॉइंग काय करणार, याचं बेसिक ड्रॉइंग सगळं सेम आहे. या ठिकाणी आपण काय करणार, हे जे आहे याचा आयत जो आहे तो त्याच पद्धतीने येणार. ओके. मी इरेझरचा वापर करत नाही आहे, हे लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्ही सुद्धा करू नका, कारण का तुम्ही इरेझरचा वापर केला का त्या पेपरचे धागे तुटतात आणि मग कलर फिलअप करायच्या वेळेस तो काय होतो, कलर पांगतात आपले. वॉटर कलर म्हणा किंवा पोस्टर कलर म्हणा किंवा पेपरचे गोळे निघायला सुरुवात होतात. लक्षात. मग या ठिकाणी इरेझरचा कमीत कमी वापर करा. म्हणजे या ठिकाणी हे टेक्निक आहे, हे टेक्निक जाणणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण हे करणार आहोत आता हा व्हिडिओ जो आहे आय लेवलच्या वरती आहे. आय लेवलच्या वरती असेल तर कसं दिसेल, हा ह्या पद्धतीने पद्धतीने आपण आयत घेतला, त्याच्यामध्ये परत मध्ये काढला. सेम प्रोसेस, काहीच वेगळं नाही करायचं याच्यामध्ये. त्यानंतर ह्या दोन लाईनिंग्स त्याच पद्धतीने घ्यायच्यात आपल्याला. आता हा जो राऊंड आहे तो वरती जाईल, हे लक्षात ठेवा. आपल्याला हा जो राऊंड घ्यायचा ना, आपण ह्या ठिकाणी काय केलं, आपण हा सर्कल केला, बरोबर. त्यानंतर हा खालचा पण सर्कल. या ठिकाणी आपल्याला काय करायचं, हा जो आहे वरचा सर्कल घ्यायचा आहे आपल्याला या ठिकाणी. आणि त्यानंतर हा पण जो आहे या ठिकाणी आपण जो खालचा सर्कल पण आपण ह्याच्या लाईनिंग्स मारत होतो, ह्या लाईन ज्या टाकल्यात आपण, खालचा वरचा राऊंड. मग याच पद्धतीने हा सुद्धा वरचा राऊंड जो आहे तो वरचाच राऊंड घ्यायचा, खालचा राऊंड घ्यायचा नाही आपल्याला. या ठिकाणी ह्या प्रोसेसने आपल्याला काय करायचं, हे बकेटचं ड्रॉइंग करायचं. ओके. हां. आता या ठिकाणी ही जी बकेट आहे आपल्याला आय लेवलच्या वरती पाहतो ना आपण, मग आपल्याला हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी हे राऊंड नाही. मग या ठिकाणी आपल्याला किती राऊंड घ्यायचे होते, 5 घेतले ना आपण, 1 2 3 4 आणि 5 लाईन्स. मग या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीने येणार.
चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, या ठिकाणी शेअर करा, लाईक करा. ओके, थँक्यू.